कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय ना, टीमवर्कनी जी कामं होतात ना ती एकट्याने होत नाही. म्हणून तुम्हाला विचारायला आले, तुमच्याकडून शिकायला आले. तुम्हीच म्हणता मला अक्कल नाहीये, माझे प्लॅन फसतात. आता म्हटलं तुम्हाला विचारावं, सांगा तुम्ही. हळू जरा. काहीही केलं तरी तुझी चीप मेंटॅलिटी काही जात नाही. इतक्या मोठ्या घरात आणून ठेवलंय, पण तुझा लो स्टँडर्ड स्मार्टनेस दिसून येतोच. म्हणून तर मी सांगते ना, प्लीज गाईड मी, माझ्या मेंटॉर व्हा. सांगा मला काय करायचंय ते. हळू बोल. स्टँडर्ड माणसं अशी आरडाओरडा नाही करत. बी पोलाइट. ओके. लेसन नंबर 1, शांत राहणे. पुढे. कुठलंही काम करताना एका कानाचं दुसऱ्या कानाला कळू नये. यात तर मी माहेर आहे. पुढे. मस्करी करतेस माझी? मुद्द्यावर ये ना. आई शपथ नाही, हिंमत आहे का माझी? मग इतकं बटरिंग का करतेस? काय काम आहे ते बोल लवकर. असं पकडताना तुम्ही हुशार आहात. मुद्द्यावर ये. काय काम आहे ते बोल. तुम्ही मला दुपारी जो फोटो दाखवला त्या संदर्भात जरा मला बोलायचं होतं. ती मुलगी जी सावली सोबत उभी आहे, ती तीच मुलगी आहे ना जी आपल्या घराबाहेर तंबू ठोकून बसली आहे? त्याच मुलीचा फोटो काढलाय ना तुम्ही? एक्झॅक्टली. हुशार आहेस. हे तर मी आहेच. आपण तुमच्या इतकी नाही आहे. एनिवे, तुम्ही हा फोटो कुठे काढला? तुझा कॉल आला होता, मग मी गेले. तिला फॉलो केलं. म्हटलं बघूया कुठे निघाल्यात मॅडम. तर गेल्या मैत्रिणीला भेटायला, तेव्हा काढला फोटो. वाव, शर्लॉक होम्स. डिटेक्टिव्ह ऐश्वर्या मेहेंदळे. वा. ॲक्च्युली हे सगळं मी त्या मुलीला घरातून बाहेर काढायला करते. आणि आता तर काय आयता चान्स दिलाय तिने मला. आज दुपारी सारंग तिच्यामुळे माझ्यावर ओरडला ना, मग आता तिला मी सोडणार नाही. हा फोटो योग्य वेळी योग्य माणसाला दाखवणार. जस्ट इमॅजिन, ज्या मुलीसोबत मी हिचा फोटो काढलाय त्याच मुलीच्या नवऱ्यासोबत मॉमचं भांडण सुरू आहे. घरात इतकं टेन्शनचं वातावरण असताना आपल्याला जी माणसं त्रास देत आहेत त्या लोकांना ही मूर्ख मुलगी मदत करते. हे जर मॉमना कळलं तर मजा येईल. मॉम हिला सोडणार नाहीत आणि आपल्या आयुष्यातून ही मूर्ख मुलगी कायमची निघून जाईल. जीनियस. सावली. माईक, तुम्ही इथे? हो मग यावंच लागलं. हे काय? क्वालिटी आणि विश्वासाचं दुसरं नाव राजश्री फूड प्रोडक्ट्स. तूच रेकॉर्ड केलेस ना हे गाणं? पण एक वचन दे. त्या ओळी गावाशिवाय दुसरीकडे कुठेच वाजणार नाहीत. सावली, मी तुला वचन देते. या ओळी गावातल्या गावात आणि तेही राजूचा बिझनेस प्रमोट करण्यासाठीच वापरल्या जातील आणि दुसरीकडे कुठेच वाजला जाणार नाही. कधी गेली होतीस रेकॉर्ड करायला? तुझाच आवाज आहे ना? हा? तुझाच आवाज आहे ना? मम्मा माहित आहे. तुझी हिम्मत कशी झाली? हिम्मत कशी झाली तुझी? माई दुखतंय. माई, मला दिलेला शब्द मोडलास? हा? आज नाही वाटली तुला? आवाज दुसऱ्याला वापरू द्यायची हिम्मत कशी झाली तुझी? आता हे जे केलंयस ना
त्याचे आता परिणाम पण भोगायला तयार हो हा. कारण आता या भैरवीच्या तडाख्यातनं तुला कोणीच वाचवू शकत नाही. कोणीच नाही. काय वाटलं तुला? हे लोक वाचवतील तुला माझ्यापासून? नाही वाचवू शकणार. आणि आता एक लक्षात ठेव, उद्या तुझा तो भाऊ अप्पू मरत असलं ना तर मरू द्यायचं त्याला. माझ्याकडे यायचं नाही भीक मागायला. कळलं ना? मुळीच यायचं नाही. तू आता हे जे केलंयस ना त्याची शिक्षा तर तुला आता मिळणारच. सावली, सावली, पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित होऊ दे. तुझं काम आटपून मग नंतर कर. काही गडबड नाही. ठीक आहे? भैरवीजी तुम्ही या ना, बसा ना बाहेर. मी आईंना कळवते तुम्ही आल्याचं. हं? अगं असू दे बाळा, असू दे. बसले असते मी, थांबले असते निवांत, पण थोडी घाई आहे, गडबड आहे. आणि म्हणूनच पटकन कार्यक्रमाच्या नियोजनाचं मी सावलीला सांगायला आले होते. झालं सांगून. बाय द वे अमृता, हे बाहेर सगळा काय प्रकार आहे? म्हणजे तंबू वगैरे ठोकलाय आणि सगळं काय आहे हे? ते जोपर्यंत तिलोत्तमा मॅडम माझ्या राजाची माफी मागत नाहीत ना, तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. अरे बापरे, एवढं सगळं घडलंय. खरं तर तिलोत्तमाने या लोकांना कधीच पोलिसात द्यायला हवं होतं. कशाला सहन करायची यांची दादागिरी? अगं हे लोक दाखवायला गरीब गरीब म्हणून दाखवतात, पण मुळात हे जे गरीब दरिद्री भिकारडे लोक असतात ना, यांना वेळीच ठेचायला हवं. नाहीतर मग हे असे डोक्यावर तांडव करतात. चल ग, येते. सावली, सगळं नीट आहे ना? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.